अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हल्ले म्हणजे त्याची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे खाली पडतील. बाप रे, अंजिराचे झाड हल्लं हवेने वाऱ्याने, जशी त्याची कच्ची फळे पडण्यासाठी फार मोठा वारा लागतो, साधा वारा लागत नाही त्याला. आणि मग जशी ते पडतात तशी आकाशातून तारे पडणार आहेत. सर्व तारे खाली अग्नीच्या स्वरूपात पडणार आहे. ते जाऊ दे, पण रोज तुम्ही घरामध्ये मोबाईल पाहता, प्रत्येक जण मोबाईल पाहतो, प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे. किती गरीब असो, श्रीमंत असो, दरिद्री भिकारी असो, त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे. लक्षात घ्या, हे जे पाहताना हे एक सॅटेलाइट, प्रत्येक कंपनीचं सॅटेलाइट वर जात आहे, ते संपूर्ण भ्रमण करत आहे. तुम्ही कानाकोपऱ्यात कुठे जरी बसला तरी तुम्ही ते ऐकत आहात त्या सॅटेलाइटच्या द्वारे. परंतु एक दिवस असा येईल की ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश प्रखर होईल, सूर्याच्या अग्नीच्या लोळ खाली पडतील, त्यावेळेस हे सगळे सॅटेलाइट अग्नीच्या द्वारे खाली पडणार आहेत, अग्नी घेऊन खाली पडणार आहेत. आणि सगळ्याचे सगळे मोबाईल धडाधड स्फोट होणार आहे. लक्षात घ्या, हे पवित्र बायबल सांगते, मी सांगत नाहीये, देवाचं वचन सांगत आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की एखादे पुस्तक गुंडाळले जावं, हे पहा, एखादे पुस्तक गुंडाळले जावं अशा रीतीने. लक्षात घ्या प्रियनो, अशा प्रकारे परमेश्वर म्हणतो की आकाश गुंडाळले जाणार आहे, तसं आकाश गुंडाळले जाणार आहे. म्हणून डोंगर बेटे हे ढळतील, पृथ्वी व राजे, मोठमोठे श्रीमंत, शास्त्रज्ञ आणि मोठमोठे सरदार, बलवान, WWE सारखे बलवान घाबरून जातील आणि म्हणतील, बाप रे, आता आम्ही कुठे जावं, आम्हाला ह्या प्रभू येशूच्या ह्या क्रोधापासून आम्हाला कोण सांभाळेल, आम्हाला कुठेतरी लपवा डोंगराकडे. ते म्हणतील, डोंगरांना माझ्यावर पडा, खडकांना माझ्यावर पडा आणि मला त्या येशू ख्रिस्ताच्या, त्या राजाच्या क्रोधापासून माझा सांभाळ करा, मला वाचवा, अशी वेळ येणार आहे. मी बोलत नाहीये, पवित्र बायबलमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं.